आणि आता आपण थेट मुंबईमध्ये आलेलो आहोत। मुंबईमध्ये बाप्पाच्या आगमनाची ही लगबग सध्या सुरू आहे। अनेक गणेश मंडळ आपल्या बाप्पाला घेऊन मंडळांकडे निघालेली आहेत आणि या आगमन सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने तरुणाई सहभागी झालेली आहे। अनेक मंडळांची ही लगबग सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळते। तर ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वाद्य अशा संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये लालबागमधून हे असे अनेक गणपती आपल्या मंडळांच्या दिशेकडे निघालेले आहेत। काही वेळातच चिंचपोकळीच्या चिंतामणीचं देखील आगमन होणार आहे। आगमन सोहळ्यासाठी अनेक मुंबईकर या ठिकाणी आलेले आहेत। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत आहेत। गोविंद, मुंबईमध्ये सध्या अनेक गणेश मंडळांची लगबग सुरू आहे। आपल्या लाडक्या बाप्पाला सगळेच गणेश मंडळ आपल्या मंडळापर्यंत घेऊन चालले। नक्कीच आपण जर बघितलं तर आजचा जो रविवारचा दिवस आहे मुंबईकरांसाठी खास आहे, कारण का मुंबईतल्या ज्या सार्वजनिक मंडळाचे जे गणपतीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या आपल्या मंडळाकडे या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। वर्कशॉप मधून या मूर्त्या ज्या आहेत त्या गणेश मंडळात घेऊन जात आहेत सर्व गणेश मंडळ। आता आपण जी मूर्ती बघत आहोत ती कामोठ्याचा विघ्नहर्ता जे आहे त्याची या भव्य दिव्य मूर्ती आहे। एकूणच या ठिकाणी जय मल्हार जो आहे खंडोबाच्या रूपातली ही सगळी मूर्ती आहे। एकूणच खंडोबाचं भव्य दिव्य रूप जे आहे ते मूर्तीतून साकारण्याचा प्रयत्न जो आहे तो मूर्तिकारांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। यापूर्वीही या ठिकाणी कलागंध जो पळवता जो वर्कशॉप आहे या वर्कशॉपमधून दक्षिण मुंबईचा राजा त्याचबरोबर विविध मंडळाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या बाहेर पडल्याचं पाहायला मिळत आहे। आणि आज जवळपास या मुंबईतील परळ आणि इतर ज्या वर्कशॉपमधून जवळपास 200च्या आसपास मोठ्या गणपतीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या बाहेर पडणार असल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच काय तर या सर्व गणपतींच्या मूर्ती आणि आगमनासाठी मुंबईकर ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात तरुणांचा जल्लोष आणि उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत मुंबईकर जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाचा पहिला लूक बघण्यासाठी या ठिकाणी परळ वर्कशॉपच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जमल्याचं पाहायला मिळत आहे। आणि भव्य दिव्य मोहक मूर्त्या ज्या आहेत लोकांना भारावून टाकणाऱ्या असल्याचं एकूणच चित्र आणि वातावरण या परळ वर्कशॉप परिसरात झाल्याचं पाहायला मिळतं। नक्कीच गोविंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।